नमस्कार मित्रांनो, आता खास दिवाळीसाठी केजीएन ज्वेलर्स भन्नाट ऑफर घेऊन येत आहे। ही ऑफर फक्त 18 ते 24 ऑक्टोबर पर्यंत असेल। ही भन्नाट ऑफर जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चांदणी चौक पोलीस स्टेशनच्या समोर केजीएन ज्वेलर्स इचलकरंजी इथे तुम्हाला 1000च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री, 2000च्या खरेदीवर सोन्याचे चेन फ्री, 3000च्या खरेदीवर कांजीवरम साडी फ्री, 6000च्या खरेदीवर सोन्याचे नेकलेसही फ्री भेटेल। खरेदीला येणाऱ्या सर्व स्त्रियांना लकी ड्रॉ काढणार आहोत। लकी ड्रॉ मध्ये विजेत्याला 1 ग्राम सोन्याचे नेकलेस मिळणार आहे। क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। शेकापच्या राजेंद्र पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल। प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दिबा पाटील यांचे चिरंजीव अतुल दिबा पाटील यांच्यावर खालच्या पातळीत टीका करणाऱ्या तसेच नामदेव गायकवाड गुरुजीं यांना जातीवाचक शब्दांनी अपमानित केल्याबद्दल शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अखेर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार उल्वा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर राजेंद्र पाटील यांनी लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे पुत्र अतुल दिबा पाटील यांच्यावर खालच्या स्तरावर टीका केली होती। त्यामुळे राजेंद्र पाटील यांच्यावर भूमिपुत्रांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली। याच विमानतळाच्या अनुषंगाने बौद्ध समाजाचे नामदेव गायकवाड गुरुजींनी विमानतळ बाधित पुनर्वसन या विषयावर वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती। मात्र राजेंद्र पाटील यांनी मुलाखतीचा संदर्भ देत गायकवाड गुरुजींविषयी अपमानास्पद वक्तव्य केले आहे। या प्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती। अनुषंगाने राजेंद्र पाटील यांच्यावर उल्वा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजेंद्र महादेव पाटील यांनी रेतीबंदर परिसरात वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना मुलाखतीस अनुसरून राजेंद्र पाटील यांनी लाचार होऊन अर्धा किलो मटणासाठी गेलेल्या गायकवाड गुरुजींचा धिक्कार करतो असे अपशब्द वापरून जाहीरपणे वक्तव्य करून हेतुपुरस्पर अपमान केला आहे। राजेंद्र पाटीलवर गायकवाड गुरुजींनी अखेर उल्वा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। रायगड जिल्ह्यातून प्रेस मीडिया लाईव्हसाठी सुनील पाटील। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।